आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इसम वय अंदाजन 87 वर्ष जे आपल्याकडचे ज्वेलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते। त्यावेळी कोणी अज्ञात इसमाने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची तपास चालू केली। त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ 11 लाख म्हणजे 13 तोळेचा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती। त्यामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे 1 तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकव्हर करून घेतला। त्यामध्ये आमचे काही अंमलदार आहे ज्यांनी खूप चांगली कारवाई केली। त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामणे। त्या सगळ्यांनी खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे। कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही, फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रचला, कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे आज असा जबरी चोरीचा प्रकार घडला। मी धनचंद्र भाऊराव सकळे सकाळी परवा काढलेले त्याच बँकेतून लग्नासाठी काढले होते दागिने, ते काही परत ठेवायचं म्हणून मी कालच आलो होतो। काल सुट्टी असलेलं मला माहीत नव्हतं। बँकेत येऊन परत गेलो मी आणि आज कसल्याही परिस्थितीत 10 वाजता बँकेत लॉकरमध्ये ठेवायचं म्हणून आलो। गाडीतून उतरून एक पाऊल देखील हलवून नुसतं गाडी जरा पुढे गेली, तो पण पाठीमागेनं स्कूटरवाला आला आणि ते हातातनं पिशवी हिसकावून घेऊन गेला। काय होतं पिशवीत? त्या पिशवीत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दागिने होते, सोन्याचे दागिने लग्नासाठी काढले होते। हे सगळं ठेवायचं म्हणून मी घेऊन गेलो। मग काय झालं पुढं? उतरले होते मी, त्या ड्रायव्हरला, आमच्या गाडी चालूच होती, पुढच्या बाजूला थांबली होती। अरे ड्रायव्हरला म्हटलं त्यांनी ती पिशवी मारली, आपण जाऊया पाठोपाठ। मग ड्रायव्हर आणि मी जरा पुढे गेलो माळी थिएटरच्या बाजूला। मग ड्रायव्हरने काय केलं, जरा पुढे गेल्यावर आडव्या रस्त्याला वळला तो। अरे म्हटलं इकडे का नेला? तो म्हटलं तिकडे स्कूटरवाला दिसतं ते बघा, तोच आहे का बघा म्हणून। त्यानं तिथून नेलं, म्हटलं परत चल म्हटलं आता, कारण चुकून जर पिशवी जर नेली असेल तो आणून देईल। म्हटलं आपण बँकेत जाऊया म्हटलं। तिथे आलो तो पण एकाने काय सांगितलं, तुम्ही वेळ घालवू नका, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा म्हटलं अगोदर। मग आम्ही आलो, 10 मिनिटात इथं आलो, सगळं सांगितलं। या लोकांनी आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका म्हटले, आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना हुडकून काढतो म्हटले। आणि अर्धा तासाच्या आत त्या चोराला त्यांनी पकडलं।